यानंतर सूरज जाधव GS इकॉनॉमी आणि एसे रायटिंग या विषयाबद्दल मार्गदर्शन करतील. नमस्कार. आपण पहिल्यांदा इकॉनॉमिक्सवर प्रिलिम्स आणि मेन्सच्या दृष्टीने बोलू आणि त्यानंतर एसेवर बोलू. साधारणपणे इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन 20% असतात, म्हणजे प्रिलिम्समध्ये साधारण 20 क्वेश्चन्स असतात आणि त्याचे 2 पार्ट करता येतील आपल्याला, कोर इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट याच्यामध्ये. आणि असं दिसून आलं की मागच्या 2-3 वर्षाच्या ट्रेंडमध्ये की कोर इकॉनॉमिक्सवर क्वेश्चन खूप कमी यायला लागलेत. म्हणजे जे काही क्वेश्चन आहेत प्रिलिम्सला ते इकॉनॉमिक डेव्हलपमेंटवर आहेत, पण जास्त रिस्क न घेता दोन्ही पार्ट्स आपल्याला व्यवस्थितपणे करायचे आहेत. आणि त्यासाठी कोर इकॉनॉमिक्ससाठी काय करायचं लागेल तर 11वीची मॅक्रो इकॉनॉमिक्सची जी एक NCERT आहे ती व्यवस्थितपणे करायची आहे. कारण त्याच्यामध्ये काय होईल, आपलं बेसिक इकॉनॉमिक्सचे कन्सेप्ट क्लिअर होतील. कारण नॅशनल अकाउंटिंग असेल, GDP काय आहे, GNP काय आहे, इन्फ्लेशन काय आहे, त्याचा इकॉनॉमी संबंध काय आहे, एक्सचेंज रेट काय आहे. कारण ह्या कन्सेप्ट्स आहेत हे आपल्याला जोपर्यंत क्लिअर होत नाहीत तोपर्यंत आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये कॉन्फिडन्स येणार नाही. कारण क्वेश्चन विचारतील न विचारतील ही दुसरी गोष्ट आहे, पण हेच जर आपल्याला कळलं नाही तर पुढं आपल्याला वाचतानाही इंटरेस्ट येणार नाही. त्यामुळे ह्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायच्या आहेत. त्याच्यासाठी वेगवेगळ्या व्हिडिओची मदत घेता येईल. मृणालची आहे, जो आपल्याला इकॉनॉमिक्सचे चांगले व्हिडिओज आहेत, त्याच्यातून तुमची कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग होईल. आणि ज्यांना थोडासा वेळ आहे, 2 म्हणजे पुढच्या वर्षी जे अटेम्प्ट देणार नाही त्यांनी, ज्यांच्यासाठी 1 वर्ष एक्स्ट्रा आहे, त्यांनी अर्थात हे पुस्तक जरूर वाचावं की ज्याच्यातून तुम्हाला इकॉनॉमिक्स इंटरेस्टिंग पद्धतीने कळेल. आणि माझ्या तर म्हणजे मी तर फॉर्मली असं इकॉनॉमिक्सचं एकही पुस्तक नाही वाचलं, म्हणजे नोट्स नाहीत वाचले आणि साधारण म्हणतात की रमेश सिंग वाचवा. मी फक्त अर्थात हे माझ्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी वाचलेलं होतं आणि त्यानंतर पूर्णपणे न्यूजपेपरवर केलेलं आहे. त्यामुळे अगदी इकॉनॉमिक्सचं कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी ते पुस्तक वाचलं तर दुसरं पुस्तक वाचण्याची तुम्हाला गरज नाही. आणि ज्यांना इंग्लिश वाचता त्यांनी फ्री लंच हे पुस्तक वाचलं तर त्यांचंही कन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूप चांगल्या पद्धतीने होऊन जाईल. तर अशा पद्धतीने प्रिलिम्स आपण डिवाईड करू शकतो. त्यात 3 पार्ट करू शकतो, एक मॉनेटरी पॉलिसी आणि फिस्कल पॉलिसी. आणि मॉनेटरी पॉलिसीवर यावर्षी तर एक डायरेक्ट क्वेश्चन झाला की मॉनेटरी पॉलिसी कमिटी जी गेल्या वर्षी फॉर्म झाली त्याचे मेंबर्स किती आहेत, असे 1-2-3 फीचर्स आलते. त्यामुळे मॉनेटरी पॉलिसी आपण फॉलो करायची. त्याच्यासाठी रेपो रेट काय आहे, रिव्हर्स रेपो रेट काय आहे, CRR काय आहे, हे अगदी काय आहे ते माहीत पाहिजे. पण ते अगदी एक्झॅक्टली माहीत असणं गरजेचं नाही की सध्या किती आहे, 5.25 आहे का 5.35 आहे, 5.5 आहे, हे लक्षात ठेवायचं नाही. आपल्याला फक्त ट्रेंड माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि ट्रेंड माहिती असेल तर ते समजतं आणि त्यानंतर अगदी लक्षात ठेवणं गरजेचं पडणार नाही. त्यानंतर CRR आहे, त्याचा इफेक्ट कसा आहे, इन्फ्लेशनवर त्याचा कसा फायदा होतो, तोटा होतो, आणि त्याचबरोबर एक्सचेंज रेटला त्याचं काय होईल, FDIशी त्याचा काही रिलेशन आहे का, हे तुम्हाला इंटरलिंकेजेस करणं खूप गरजेचं आहे. इकॉनॉमिक्स शिकताना ते इंटरेस्टिंग करायचं असेल तर हे अशा इंटरलिंकेजेस करा आणि त्यामुळे तुमची अंडरस्टँडिंग पण चांगल्या पद्धतीने होऊन जाईल. आणि प्रिलिम्सला असेच क्वेश्चन येणार आहेत. प्रिलिम्सला तुम्हाला डायरेक्ट विचारणार नाहीत की GDP काय आहे, GNP काय आहे, ते असे इंटरलिंक. यावर्षी क्वेश्चन होता की टॅक्स टू GDP रेशो कसा इन्क्रीज होतोय का डिक्रीज होतोय, असेच क्वेश्चन असणार आहेत. त्यामुळं हे क्लिअरली अंडरस्टँड करून घ्या. त्यानंतर फिस्कल पॉलिसीवर यायचं. फिस्कल पॉलिसीवर काय जरा यायचं असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट काय आहे तर तो आहे गव्हर्नमेंट बजेटिंग. कारण दरवर्षी साधारण 1-2 क्वेश्चन हे बजेटिंगवर असतात. म्हणजे त्यामध्ये वेगवेगळे थिअरॉटिकल पार्ट असेल तर कॉन्स्टिट्युशनल रिलेटेड आर्टिकल्स काय आहेत, किंवा फिस्कल फेडरलिझम कसं चालतं, सेंटर स्टेट रिलेशन, हा कर सपोज इन्कम टॅक्स आहे तर तो कोण लेवी करतं, कोण कलेक्ट करतं, त्याचा डिस्ट्रीब्युशन कसं आहे. त्याचबरोबर आता GST आलं तर यावर्षी GSTवर प्रिलिम्सला क्वेश्चन होता, 3 स्टेटमेंट होत्या. त्यामुळं हा बजेटिंगचा पार्ट झाला आणि तो आपण लक्ष्मीकांतमधून व्यवस्थितरित्या करू शकतो, जो थिओरटिकल पार्ट आहे. त्याचबरोबर आपल्या फायनान्स मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवर जाऊन जे FAQs असतात, फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन, तेही एकदा पाहून घ्या. RBIच्या वेबसाईटवर जाऊन ते फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन पाहून घेतले तर आपलं अंडरस्टँडिंग खूप चांगल्या पद्धतीनं होईल आणि त्याचा खूप फायदा होईल. त्याचबरोबर आता 3रा पार्ट राहतो प्रिलिम्सला, तो म्हणजे गव्हर्नमेंट स्कीम्स. आणि हा खूप म्हणजे इम्पॉर्टंट पार्ट आहे. साधारण याचे 5-6 क्वेश्चन तर गव्हर्नमेंट स्कीम्सवर इकॉनॉमिक रिलेटेड दरवर्षी असतात. स्किल डेव्हलपमेंट असेल, त्याचबरोबर ॲग्रिकल्चर रिलेटेड स्कीम्स असतील, त्याचेही आता सॉईल हेल्थ कार्डवर यावर्षी क्वेश्चन होता. त्यामुळे स्कीम्स चांगल्या पद्धतीने करा. आणि स्कीम्स कशा करायच्या तर असा अप्रोच राहील माझा की एकदमच अशी बुकलेट विकत घेणं आणि त्याच बुकलेटवर पाठांतर करा की याचे हे फीचर्स आहेत, ते थोडंसं टाळा आणि वर्षभर फ्लोमध्ये राहत जावा. जशा जशा स्कीम्स लॉन्च होतील किंवा जशा जशा न्यूजमध्ये स्कीम्स असतील तशा तुम्ही तयारी करत राहा. कारण एकदम परीक्षेच्या प्रिलिम्सच्या अगोदर 2 महिने ते बुकलेट करणं थोडंसं अवघड जातं किंवा ते खूप मोनोटोनस असं होऊन जातं. त्यामुळे वर्षभर त्या स्कीम्सच्या रिलेटेड राहा आणि त्याचा इफेक्ट काय आहे, त्याचा सोसायटीवर काय इफेक्ट पडतोय का, असं जर आपण पाहत गेलो तर त्याचा आपल्या लक्षात राहण्याला पण खूप फायदा होईल. हे 3 पार्ट्स प्रिलिमसाठी झाले.
आणि ह्याच्यासाठी काय करायचं तर जसं सांगितलं तसं MCQ सोडवण्याची खूप प्रॅक्टिस पाहिजे तुमची. प्रिलिमसाठी खूप महत्त्वाचं आहे की MCQ कसे सोडवतं आणि ह्याचाच उपयोग आपल्याला मेन्ससाठी करायचा आहे. कारण फॅक्ट्स बेस पाहिजे मेन्सला, पण मेन्सला त्याच्यावर पुरणार नाही. तो फॅक्ट्स बेस कसा ॲप्लिकेशन ओरिएंटेड झाला पाहिजे. कारण मेन्सला साधारण 7 ते 8 क्वेश्चन इकॉनॉमिक्स रिलेटेड असतात. त्याच्यामध्ये ॲग्रोनॉमीचे थोडेफार क्वेश्चन असतात आणि बेसिक इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन असतात. आणि जे इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन असणार ते पूर्णपणे रिलेटेड असणार आहे ते गव्हर्नमेंट स्कीम्स, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. त्यामुळं त्याचा उपयोग कसा करायचा ह्या फॅक्ट्स बेसवरच आपल्याला पुढचं बिल्डअप करायचं आहे पूर्णपणे मेन्ससाठी. आणि त्यासाठी काय वाचायचं असेल तर साधारण न्यूजपेपर वाचण्याला इनेप आहे. म्हणजे त्याच्या बाहेरचं काहीही येणार नाही मेन्ससाठी. तरी तुमचं थोडंफार बेसिक कच्चं असलं तरी चाललं. असं मेन्ससाठी होऊ शकतं की बेसिक कच्चं आहे पण त्याचा जास्त फरक पडणार नाही मेन्सच्या आन्सर रायटिंगमध्ये. त्याच्यासाठी मी सजेस्ट करेन की इकॉनॉमिक सर्वे जो प्रिलिमसाठी खूप महत्त्वाचा आहे पण मेन्ससाठी जास्त उपयोगाचा आहे की इकॉनॉमिक सर्वे जो तुम्ही डायरेक्टली कोट करू शकता. आता यावर्षी जसं बेसिक मिनिमम इन्कमसाठी युनिव्हर्सल बेसिक इन्कमचे जे काही आहेत ते तुम्ही कोणत्याही इकॉनॉमिक्सच्या आन्सरमध्ये कोट करू शकता. अरविंद सुब्रमण्यम असे म्हणाले किंवा नीती आयोग असं म्हणतोय. हे तुम्ही आन्सरला सबस्टॅन्शिएट करण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं आणि ते तुम्ही इकॉनॉमिक सर्वेमधून करू शकता. त्याचबरोबर इंडिया इयरबुकचे 2-3 असे इकॉनॉमिक्स रिलेटेड चॅप्टर आहेत ते वाचायचे जे फायनान्स मिनिस्ट्रीचे आहेत आणि ते आपल्याला उपयोगी करू शकता मेन्स इंडिया इयरबुक. आणि हे 2 सोर्सेस मात्र नक्की वाचायचे. दुसरे बाकीचे पुस्तक नाही वाचली तरी चालतील. खास जे बाजारात भेटतात तुम्हाला की इकॉनॉमिक्स रिलेटेड, कारण त्याचा जास्त उपयोग होत नाही. कारण इकॉनॉमिक्स हे पूर्णपणे डायनामिक आहे आणि स्टॅटिस्टिक्सचा जास्त पार्ट नाही त्याच्यामध्ये. आणि त्याबरोबर 2 न्यूजपेपर मात्र तुम्ही कसं का प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार असतं. साधारण आपण सजेस्ट करतो UPSCला की हिंदू आणि एक्सप्रेस वाचावा, पण मी सध्या मिंट आणि बिझनेस स्टँडर्ड जास्त वाचायचो. म्हणजे मला तो जरा जास्त ऑब्जेक्टिव्ह वाचायचा आणि थोडासा टाईम वाचतोही तुमचा मिंट आणि बिझनेस स्टँडर्ड वाचल्यावर. आणि त्याचा फायदाही तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये तर जास्तच होईल. म्हणजे बाकी हिंदू तरी थोडासा रेफरन्सला ठेवायचा, पण हिंदूबरोबर मिंट आणि बिझनेस स्टँडर्डची एडिटोरियल तरी किमान वाचले तरी त्याचा खूप फायदा होईल. तुमचे आन्सर थोडेफार युनिक होतील आणि थोडेफार व्हॅल्यू ॲडिशन जास्त चांगल्या पद्धतीने होईल. हे झालं इकॉनॉमिक्सच्या मेन्सला. आणि हे सगळं करत असताना आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट राहतो तो म्हणजे ॲग्रोनॉमीचा. कारण याच्यावरही 3 ते 4 क्वेश्चन असतात आणि ते बेसिक क्वेश्चन असतात. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला स्टॅटिक असतं त्यामुळे सिलेबस पाहून घ्या मेन्स ॲग्रोनॉमीचं काय. त्याच्यावर प्रत्येकावर एक 7-8 पॉईंट तरी बनवून घ्या प्रत्येक टॉपिकवर. ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन असतील, ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजीज असतील, ॲग्रिकल्चर स्कीम्स असतील, ॲग्रिकल्चर मार्केटिंग असेल. एक प्रत्येकाचे साधारण 4-4, 5-5 पॉईंट बनवून घ्या जे तुम्हाला कुठेही मेन्सला यूज करू शकता. त्यामुळे आता गेल्या वर्षी डायरेक्ट क्वेश्चन आलता लँड रिफॉर्म्सवर क्वेश्चन आलता. तर बेसिक लँड रिफॉर्म्स काय आहेत स्वातंत्र्यानंतरचे ते थोडीफार अंडरस्टँडिंग असेल तर तुम्ही तो क्वेश्चन टॅकल करू शकता. जसं नीती आयोगचा लँड लीजचा एक नवीन मॉडेल ॲक्ट आला होता. आता ॲग्रिकल्चर मार्केटिंग APMC रिफॉर्म्सचा पण मॉडेल ॲक्ट आहे. त्याचबरोबर आता नीती आयोगानं ॲग्रिकल्चर मार्केटिंग आणि 2022 पंतप्रधानांनी म्हटल्यानुसार डबल करायचा इन्कम. हे जसं तुम्हाला कसं आहे की तुमचे मेन्सचे इकॉनॉमिक्सचे आन्सर हे समाजाशी रिलेटेड असले पाहिजेत आणि ते जेव्हा होते ज्यावेळेस तुम्ही गव्हर्नमेंट स्कीमचा पॉलिसी डिसिजनचा उपयोग करून घेता येईल. आणि शेवटी त्याच्यामध्ये ह्युमन अँगल पण दिसला पाहिजे, ह्युमन टच पण असला पाहिजे तुमच्या इकॉनॉमिक्सच्या अँगलमध्ये. इकॉनॉमिक्सच्या मेन आन्सरमध्ये वल्नरेबल सेक्शन्स असतील, दलित असतील, आदिवासीज असतील, मायनॉरिटीज असतील, त्यांच्यासाठी गव्हर्नमेंट काय करते किंवा त्यांच्यासाठी स्पेशल ट्रीटमेंट कशी आहे. किंवा आता सध्या इनइक्वॅलिटीचा प्रॉब्लेम खूप गाजतो आहे, मग त्याच्यासाठी आपण इरॅडिकेट करण्यासाठी इनइक्वॅलिटी, अनएम्प्लॉयमेंट हा ह्युमन टच, सोशल टच पण तुमच्या इकॉनॉमिक्सच्या आन्सरलाही असू द्या. कारण तुम्ही ब्युरोक्रॅट बनणार आहे, ॲडमिनिस्ट्रेटर असणार आहे आणि त्यामुळं हा ह्युमन टच असणंही खूप गरजेचं आहे. तो ह्युमन टच असं म्हणून येणार नाही तर तुम्हाला दररोज पेपर असताना ते जाणवलं पाहिजे की अरे ही स्कीम ह्या सेक्शनसाठी खूप उपयोगाची आहे आणि त्याचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत. अशा पद्धतीने जर इकॉनॉमिक्सचा अभ्यास केला तर खूप चांगल्या पद्धतीने मार्क्स पडू शकतील. आणि जर मार्क्स पडणं असं थोडंसं बाय प्रोडक्ट राहिलंच, जर असा व्यवस्थित अभ्यास केला आणि इकॉनॉमिक्स सर्वे नक्की वाचा तर इकॉनॉमिक्सला चांगल्या पद्धतीने मार्क्स पडतील. आता आपण पुढचे एसेकडे वळू आणि हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे आणि कसा थोडाफार सब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे कसं एसेला खूप तयारी करूनही खूप कमी मार्क्स पडू शकतील आणि माझा एसे हा फेवरेट टॉपिक असायचा. म्हणजे मेन्सचे आन्सर रायटिंग करतानाही मला एसेला खूप आवडायचं की एसे काय तर लिहायचा आणि सरांबरोबर सरांनी माझे पेपर चेक करून द्यायचे त्यावेळेस एसेला मार्क्स पडायचे. पण अनफॉर्च्युनेटली फायनल रिझल्टमध्ये एसेला मला तसे चांगले मार्क्स पडले नाहीत, पण ते आवड निवडीवर ठरतं एक्झामिनरच्या. त्यामुळं पण एसेची तयारी मात्र खूप चांगल्या पद्धतीने करायची आहे. आणि त्याच्यासाठी काय करा येईल असं सांगायचं म्हटलं तर आपण पर्टिक्युलर एसे कसं लिहायचं हे याच्यावर बोलण्यापेक्षा तयारी कशी करायची एसेवर ते पहिल्यांदा बोलूया आणि त्यानंतर थोडंसं लास्टला की कशा लिहायचा याच्यावर बोलू. तर सर्वात पहिल्यांदा म्हणजे एसे हा तुमचा ब्रॉडर आउटलुक
निर्माण झालं पाहिजे, त्याच्यातून एसे आपोआप फ्लो आला पाहिजे, म्हणजे तुम्हाला स्पॉन्टेनियसली एसे लिहिता आला पाहिजे. त्याच्यासाठी प्रिपरेशन करण्याची गरज नाही पडली पाहिजे एसेला, की हे 10 पॉईंट कोणताही एसे आला तरी मी हे वापरणार. म्हणजे साधारण असं होतं की आपला अगोदरच्या एसेत लिहिलं तेच 3 पॉईंट दुसऱ्या एसेत आपण लिहून टाकतो, कारण आपल्याकडे डेटा नसतो. तर डेटाची कमी नाही राहिली पाहिजे आपल्याला एसेसाठी, आणि ती पहिल्यापासून सुरुवात करा. वेगवेगळे थोडेफार पुस्तक वाचा, आणि जर जे डायरेक्ट अटेम्प्ट देणार आहेत पुढच्या वर्षी त्यांना पुस्तक वाचायला टाईम नसेल तर त्यांनी किमान बुक रिव्ह्यूज तरी वाचा, की सध्या करंटमध्ये काय आहेत, कोणते बुक्स आहेत. आता सपोज साधारण असं ठरलं असतं की इकॉनॉमी रिलेटेड एखादा एसीचा टॉपिक असतोच, वुमेन रिलेटेड एखादा एसीचा टॉपिक असतो, तर ते इश्यू समजून घ्या. इकॉनॉमी रिलेटेड असेल तर अनएम्प्लॉयमेंट असेल, इनिक्वेलिटी असेल तर थॉमस पिकेटेचं बुक आलेलं होतं. तर असे रिलेटेड करंटमध्ये राहा तुम्ही, की जे बुक्स आहेत काहीतरी ड्रास्टिक आयडियाज येत आहेत आणि त्या आयडियाज तुम्हाला एसेमध्ये कोरिलेट करता आल्या पाहिजेत, ज्याच्यातून तुमचा एसे काहीतरी ब्रॉडर देतो असं वाटेल. नाही तर जीएस एक्सटेन्शन तुमचं एसे नाही वाटला पाहिजे, की जीएस आन्सर लिहिलंय ते 4 जीएस आन्सर करून एक एसे केला असं वाटलं नाही पाहिजे. तर ब्रॉडर आउटलुक एसेमध्येही दिसून आलं पाहिजे. मग त्याच्यासाठी वेगवेगळे पुस्तक वाचा. टाईम नसेल तर किमान बुक रिव्ह्यूज तरी वाचा, जे तुम्हाला यूज करू शकाल, आणि ते लिहून काढा वाटलं सर की बुक रिव्ह्यूज हे यूज करू शकतो आपण. साधारण 2-3 ऑथर तरी किमान वाचा. गुरुचरण दास असतील, शशी थरूर असतील, किंवा अरविंद पंगाऱ्याचे 1-2 पुस्तकं असतील तर ते थोडंफार वाचा आणि ते तुम्ही यूज करू शकता. त्यामुळे वाचन हा सर्वात पहिल्यांदा एसेचा उपयोग आहे, म्हणजे गरजेचा आहे. त्यानंतर सेन्सिटिव्हिटी दिसली पाहिजे तुमच्या एसेमधून. म्हणजे असं नाही की ते खूप मेकॅनिकल नाही झालं पाहिजे तुमचा एसे, की अरे काहीतरी लिहायचं आहे, सगळे पॉईंट तयार आहेत. आणि कसं आहे की अभ्यास आपल्या सर्वजणांचा झालेला असतो, म्हणजे आपण अगदी मेकॅनिकली खूप चांगल्या पद्धतीने एसे लिहू शकतो आणि मार्क्सही चांगले पडतील, पण त्याचा जास्त उपयोग नाही. तुमच्या एसेमधून तुमच्या समाजाप्रती असलेली सेन्सिटिव्हिटी दिसून आली पाहिजे. आणि वुमेन जेंडर इश्यूज असतील, किंवा दलित एम्पॉवरमेंट असेल, मायनॉरिटीज एम्पॉवरमेंट असेल, ते तुमच्या एसेमधून दिसून या की तुम्ही खरंच एम्पतीनं बघताय समाजाकडे आणि तुमची समाजाची अंडरस्टँडिंग काहीतरी आहे, त्यामुळे ते दिसू द्या. आणि एसे म्हणजे की तुमचे प्लॅन असे मोठमोठे प्लॅन्स टाकायचा काय हे जागा नाही, की मी हे करीन ते करीन. एक सिम्पल साध्या फ्लुइड लँग्वेजमध्ये तुम्हाला येते. मोठमोठे ग्रँडिओस प्लॅन टाकू नका एसेमध्ये की हे करीन ते करीन. ते तेवढं एक लक्षात घ्या की आपण काही वेळा का नाही भावण्याच्या भरात वाहत जातो की म्हणजे एसेमध्ये, ते थोडंसं टाळायचं. त्यानंतर एसेला बेसिक, आता आपण एसे कसा डेव्हलप करायचं याच्याकडे जाऊ, म्हणजे प्रॅक्टिकल अप्रोच. आता हे तर झालं की आपण एवढा अभ्यास करतो, तयारी करतो, पण त्या दिवशी परीक्षेत प्रॅक्टिकली लिहिणंही गरजेचं असतं. मग सगळ्यात महत्त्वाचं असतं की त्या दिवशी परीक्षेत टॉपिक कोणते चूज करायचे, आणि त्याच्यासाठी आपली अगोदर तयारी, थोडंसं फ्रेमवर्क माइंडमध्ये असणं गरजेचं आहे की मला हा टॉपिक चांगल्या पद्धतीने लिहिता येतो. एखादा पॉलिटिकल सायन्स रिलेटेड असेल तर मी तो चांगल्या पद्धतीने एक्सप्रेस करू शकतो, किंवा इकॉनॉमिक्स रिलेटेड, आता मी मागच्या एसेमध्ये इकॉनॉमिक्स रिलेटेड टॉपिक लिहिला होता, तर मला माहिती होतं की इकॉनॉमिक्स रिलेटेड टॉपिक असेल तर मी चांगल्या पद्धतीने लिहू शकतो. ती तुमची स्वतःची ॲनालिसिस आहे अगोदर, की परीक्षेच्या अगोदर, की मी याच्यावर टॉपिक चांगल्या पद्धतीने लिहू शकतो. त्यामुळे तुमचा वेळ वाया जाणार नाही, कारण आपल्याला 2 एसे लिहायचे असतात 3 तासामध्ये, आणि असे साधारण प्लॅनिंग पाहिजे की 1.5 तासाचा एक स्लॉट पाहिजे, की ज्याच्यात तुम्हाला 1.5 तासामध्ये एसे संपवायचा आहे. म्हणजे एक खूपच चांगला एसे लिहित गेला आणि 2.25 तास गेला तर पुढच्या एसेला खूप कमी वेळ राहील आणि ते ॲव्हरेज मार्क्स भेटतील मग दुसऱ्याला. त्यामुळे दोन्हीचा ॲव्हरेज भेटलं तर तुमचा स्कोर चांगला राहील. त्यामुळे 1.5 तासाचे प्लॅनिंग ठेवा, की ह्या 1.5 तासात मला हा एसे कंप्लीट करायचा आहे, पुढच्या 1.5 तासात मला हा एसे कंप्लीट करायचा आहे. आणि मग त्याच्यासाठी काय करायचं, तर आपण स्टँडर्ड पार्ट आहे की स्टार्टिंग, बॉडी पार्ट आणि कन्क्लुजन. आणि हे कसं स्टार्टिंग, बॉडी पार्ट आणि कन्क्लुजन हे तुमच्या डायव्हर्स रिडिंगमधूनच येणार आहे. म्हणजे अगदीच काही असंही काही वेळा सांगितलं जातं की तुम्हाला की एक असे स्टार्टिंग तयार करून ठेवा. म्हणजे आपलं नेहमीच्या भाषणात कसं असतं की प्रत्येक भाषणाची सुरुवात अशी होते, तसे काही तुम्हाला सांगतील की अशी सुरुवात तयारी करून ठेवा, एक 10-12 सुरुवात तयारी करून ठेवा, की कोणताही एसे आला तर ती सुरुवात वापरायची. त्याच्यावर जास्त विश्वास ठेवू नका, की तुमची स्पॉन्टेनिटी पाहिजे एसेमधून आणि ते दिसून आली पाहिजे, की असे तयारी करून जावा की कोणताही एसे आला तर तुम्हाला थोडंफार तरी व्यवस्थितरित्या स्टार्टिंग असणं गरजेचं आहे. आणि स्टार्टिंग मात्र कॅची असणं ही गरजेचं नाही, म्हणजे की खूप काही कॅचीच असले पाहिजे स्टार्टिंग असंही नाही. एखादा तुम्हाला जसं चांगलं वाटेल आणि तुमचा एसे असा कसा पिकअप होत जाईल आणि कसा बिल्डअप होत जाईल ते महत्त्वाचं आहे एसेमध्ये. अगदी सुरुवात खूप चांगली केली आणि परत एसे तुमचा रेंगाळा चालला असंही व्हायला न पाहिजे. त्यामुळे एसे तसा बिल्डअप करत गेला पाहिजे. त्याच्यासाठी लँग्वेज, थोडंफार लँग्वेज स्किल्स ही महत्त्वाचे आहेत. म्हणजे अगदी फ्लॉवरी लँग्वेज असली पाहिजे असंही नाही, पण इंग्लिश चांगली असलेली कधीही चांगली. त्याचबरोबर थोडंफार ग्रामरकडे लक्ष द्यायचं. जीएसमध्ये तुमचं ग्रामरचं झाकून जातं, की ग्रामर अगदी व्यवस्थित नसेल तरी चालेल, पण एसेमध्ये तुमचं ग्रामर झाकून जाणार नाही. त्यामुळे ग्रामर थोडंसं चांगलं असलेलं चांगलं. आणि त्याचबरोबर अगदी कोर्स, आता असंही सांगितलं जाईल की कोर्स एसेमध्ये असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ह्या कोर्स करा, ते कोर्स करा, आणि बाजारात तुम्हाला म्हणजे वेगवेगळ्या क्लासेसच्या खास कोर्सचे कंपायलेशन भेटतील. मला नाही वाटत की कोर्स
चे पाठ करून ते आहे तसं यूज करणं चांगलं आहे. अगदी तुमच्या जेन्युअनली माहीत असेल आणि खरंच त्या फ्लोमध्ये आलं तर कोट केलेल्या चांगल्या, पण उगच टाकायचं इथं तरी टाकायला पाहिजे, पाठ तर करून आलोय काल, तर म्हणून तसं नसून म्हणजे फ्लोमध्ये आलं तरच यूज करा कोट्स, नाही तर कोट्स नाही यूज केला तरी चांगले. पण एक मात्र चांगलं की फ्लो चार्ट्स, वेगवेगळ्या डायग्रॅम्स, ट्री डायग्रॅम्स, वेगवेगळा डेटा फॅक्ट्स हे मात्र यूज करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही हवेत नाही बोलला पाहिजे एसेमध्ये. कोणत्याही एसेमध्ये बोलताना तुम्हाला सबस्टॅन्शिएट करता आलं पाहिजे, आणि सबस्टॅन्शिएट करण्यासाठी कोट्स, फॅक्ट्स, त्याचबरोबर अजून एक असतो अँगल म्हणजे तो म्हणजे गव्हर्नमेंट स्कीम्स. सध्या गव्हर्नमेंट काय करते, आणि एसेच्या 3 अँगल सध्या साधारण लक्षात घेतले पाहिजे की सध्या त्या विषयात आंतरराष्ट्रीय पातळीवर काय चालू आहे, देशांतर्गत काय चालू आहे आणि राज्यांतर्गत. पण राज्य पर्टिक्युलर राज्य घेऊ नका. म्हणजे असं नाही पाहिजे की आता सपोज जलसंधारणावर एखादा विषय टॉपिक आला की झालं मग सगळं काय महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या स्कीम चालू आहेत त्याच. म्हणजे गेल्या वर्षी वॉटर डिस्प्यूटवर एक आलता, मग असं नाही पाहिजे की ते वॉटर डिस्प्यूट आलं की महाराष्ट्राचे जे वॉटर डिस्प्यूट तेवढेच आले पाहिजे. तुम्हाला ब्रॉडर आउटलुक पाहिजे आणि तुमच्या अँसरमधून न कळलं पाहिजे तुम्ही कोणत्या स्टेटमध्ये. नाहीतर असं की सगळं काय आलं की कोणता येस आलं की महाराष्ट्रात जे काय चांगलं आहे ते सगळं आपण महाराष्ट्र पद्धतीनेच लिहिलं पाहिजे. तो ब्रॉडर हे 3 अँगल येऊ द्या, इंटरनॅशनल येऊ द्या, नॅशनल येऊ द्या आणि साधारण ऑल इंडिया लेवलचा आउटलुक येऊ द्या. त्याचबरोबर एसे डेव्हलप, काही वेळा काय होतं की आपल्याकडे पॉईंट्सच नसतात, मग त्यावेळेस एसे कसा डेव्हलप करायचा. तर असे एक साधारण 5 स्टँडर्ड पॉईंट ठरलेले आहे की एखादा सोशल अँगल असेल, इकॉनॉमिक अँगल असेल, कल्चरल अँगल असेल, गव्हर्नमेंट स्कीम असेल, एखादा पॉलिसी एक्सपर्ट असतील ज्यांना त्या विषयावर सजेशन केले असतील, हे 5 जर आपण ब्रॉडर केले तर आपण खूप चांगल्या पद्धतीने तो एसे डेव्हलप करू शकतो. म्हणजे कमी माहितीत जास्तीत जास्त एसे कसा लिहायचा. आणि एसे हा तुमच्या साधारण UPSCला तुमची डेप्थ गेलेली चांगली, पण अगदी सरफेसला असला तरी चालेल, कारण तो मोर ऑफ हॉरिझॉन्टल व्ह्यू आहे. म्हणजे वर्टिकल गेल्यापेक्षा एसे हा हॉरिझॉन्टल व्ह्यू पाहिजे एसेला. आणि फ्लो कसा मेंटेन करायचा, साधारण एसे कसं आपण म्हणतो की फ्लो मेंटेन झाला पाहिजे. म्हणजे अगोदरच्या पॅरेग्राफमध्ये काय म्हटलं आणि त्याच्या पुढच्या पॅरेग्राफमध्ये काय म्हणतो हे कनेक्ट असला पाहिजे. नाहीतर अगोदरच्या पॅरेग्राफमध्ये आपण वेगळंच बोलत असतो, पुढच्या पॅरेग्राफमध्ये काय वेगळंच बोलत असतो. त्याच्यासाठी प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी काय असेल तर कोणत्याही पॅरेग्राफचा शेवट करताना थोडासा विचार करायचा आणि आपल्याला पुढच्या पॅरेग्राफमध्ये काय बोलायचं आहे त्याचा संदर्भ अगोदरच्या पॅरेग्राफमध्ये दिलेला कधी चांगला. म्हणजे शेवटचं वाक्य आपलं त्या संदर्भानुसार आणलं, मग हा मेकॅनिकल वे झाला की कनेक्ट कसं करायचे पॅरेग्राफ, आणि तो चांगला आहे. म्हणजे फ्लो चांगल्या पद्धतीने राहतो. त्यानंतर मोर ह्युमन एसे कसा करायचा तर रिअल लाईफ इन्सिडेंट दिलेले चांगले. कारण नॅशनल इंटिग्रेशनवर असेल एसे किंवा वुमेन एम्पॉवरमेंट एसे असतील तर ह्युमन म्हणजे आपले रिअल लाईफ इन्सिडेंट दिलेलं तर हायपोथेटिकल सिच्युएशन, रिअल लाईफ इन्सिडेंट दिला तर तो एसे अजून फुलतो आणि ते जमलं तर करायचं. पण त्याचबरोबर कॉम्बिनेशन ऑफ फॅक्ट्स आणि ॲनालिसिस झाला पाहिजे. तुमचा एसे काय म्हणजे फॅक्ट चेकर असल्यासारखं म्हणजे नुसते फॅक्ट्स घातलेत असं नाही झालं पाहिजे. त्याचबरोबर नुसतं ॲनालिसिसही नाही पाहिजे, तर कॉम्बिनेशन फॅक्ट्स आणि ॲनालिसिस अगदी योग्य पद्धतीने झालं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्लोजर हीच एसेचा अगदी मस्त पद्धतीने झाला पाहिजे. नाहीतर काय होतं की आपण टाईम मॅनेजमेंट इथं एसेला पुरत नाही काही वेळा, आणि आपण करतो अगदी सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने करतो, आपली बॉडी खूप चांगल्या पद्धतीने येतो आणि नंतर आपल्या घड्याळात बघितलं की आपल्याला वाटतं की अरे व्यवस्थित टाईम नाही पुरलेला, मग आपण क्लोजर कसा तरी ओढत फास्टपणे करतो आणि मग तो मजा येत नाही. म्हणजे पुढच्या सर नेहमी सांगायचं की एसे जेव्हा कधी चांगला झाला की आपल्या एक्झामिनरचा विचार न करता आपल्या स्वतःला वाटलं पाहिजे की अरे माझा एसे खूप चांगल्या पद्धतीने लिहिला गेला आहे, स्वतःसाठी लिहा एसे. आणि आनंदानं जर आपल्याला वाटलं की अरे आपला एसे खूप चांगला झाला तर तो पुढच्या एक्झामिनरला वाचतानाही आनंद येईल. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला स्वतःचा एसे वाचताना आनंद येईल त्यावेळेस चांगला एसे झाला असं समजायचं. त्यामुळे क्लोजर ही खूप चांगल्या पद्धतीने करायचं. हे साधारण एसेबद्दल झालं. आणि प्रॅक्टिकल टिप्स म्हटलं तर UPSCच्या एसेसाठी काय करायचं तर जसं म्हटलं की साधारण 15 ते 20 टॉपिक असतात जे एसेमध्ये जे रिपीट होतात, इन द सेन्स की ज्याचा ब्रॉडर फ्रेमवर्क रिपीट होत असतो. म्हणजे वुमेन असतील, चाइल्ड असेल, नॅशनल इंटिग्रेशन असतील, इकॉनॉमी रिलेटेड असेल, अनएम्प्लॉयमेंट रिलेटेड असेल, इकॉनॉमिक ग्रोथ असेल, पोस्ट इंडिपेंडंट इंडिया असेल, असे ब्रॉडर असतात एसे रिलेटेड टॉपिक्स. मग त्याच्यावर एक साधारण फ्रेमवर्क मनामध्ये बनवून ठेवा तुमच्या. आणि माइंड मॅपचा त्यासाठी खूप उपयोग चांगल्या पद्धतीने होऊ शकतो की माइंड मॅप कसे डेव्हलप करायचे प्रत्येक टॉपिकवर. एक 15 ते 20 टॉपिकची तुमची लिस्ट बनवून ठेवा एसेची तयारी करताना मेन्सच्या प्रिपरेशनच्या काळामध्ये, की आपल्याला याचा उपयोग होऊ शकतो जे तुम्ही कुठेही चांगल्या पद्धतीनं लिहू शकता. आणि याचबरोबर सगळ्यात शेवटी मग बोलायचं म्हटलं तर जसं पहिलं जशी सुरुवात मी केली वाचनानं, तसं शेवटी याचा वाचनानंच करेन की ब्रॉडर आउटलुक ठेवा, डायव्हर्स वाचन ठेवा. जरी UPSC जरी करत असाल तर UPSCच्या खास परीक्षेच्या अभ्यासात जास्त अडकू नका. थोडंफार दररोज अर्धा पाऊण तास अवांतर वाचनही करा, ज्याचा तुम्हाला एसेला आणि GS4लाही जास्त चांगल्या पद्धतीने उपयोग होईल आणि चांगला एसे डेव्हलप होईल. त्यासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.